अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। रोटेगाव येथील MIT पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आणि राजयोगा एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन तर्फे 2 महत्त्वाच्या देशव्यापी अभियानांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये मेडिकल विंगचे 10 कोटी नशामुक्त प्रतिज्ञा महाअभियान आणि युग विंगचे एक है हम उठो जगत के वास्ते हे अभियान मोठ्या उत्साहात पार पडले। कार्यक्रमात वेगवेगळ्या सत्रांमध्ये तब्बल 1500 विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी सहभाग घेऊन नशामुक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली। मुख्य वक्त्यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन कार्यक्रमाच्या मुख्य वक्त्या ब्रह्मकुमारी डॉक्टर डोनिका दीदी रुपारेल यांनी आजच्या तरुणाईला व्यसनाधीनतेपासून दूर राहण्याचे आवाहन केले। मानसिक सक्षमता आणि आंतरिक शक्तीच्या जोरावर कोणत्याही व्यसनावर मात करता येते हे त्यांनी शास्त्रोक्त आणि रंजक पद्धतीने विद्यार्थ्यांना समजावून सांगितले। तसेच एक है हम या संकल्पनेद्वारे सर्वांनी एकत्र येऊन देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले। राजयोग ध्यान आणि मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ब्रह्मकुमारी वैजापूर केंद्र प्रभारी BK कमल दीदी यांनी उपस्थित सर्वांना राजयोग ध्यानाचा सराव करून दिला। ध्यानामुळे मन कसे शांत होते आणि एकाग्रता कशी वाढते याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला। या प्रसंगी मंचावर MIT पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मधुसूदन वैद्य आणि प्राध्यापक डॉक्टर जाधव सर प्रामुख्याने उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। 1500 विद्यार्थ्यांनी स्टॉपने घेतली शपथ। या महाअभियानाअंतर्गत महाविद्यालयातील 1500हून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नशामुक्त भारत घडविण्यासाठी कधीही कोणत्याही व्यसनाला बळी पडणार नाही अशी सामूहिक प्रतिज्ञा घेतली। यासोबतच एक है हम उठो जगत के वास्ते अंतर्गत वैश्विक बंधुभाव आणि एकतेची शपथही घेण्यात आली। प्राचार्यांकडून कौतुक आणि पुढील आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मधुसूदन वैद्य यांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले। आपल्या अत्यंत सकारात्मक अभिप्रायात त्यांनी सांगितले की आजच्या तरुण पिढीला अशा नैतिक आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाची नितांत गरज आहे। ब्रह्मकुमारी संस्थेने घेतले हे सत्र विद्यार्थ्यांसाठी अत्यंत दिशादर्शक ठरले असून भविष्यातही महाविद्यालयात अशा प्रकारच्या मार्गदर्शनाचे आणि ध्यान सत्रांचे आयोजन करण्यात यावे अशी विनंती त्यांनी संस्थेला केली। कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन ब्रह्मकुमारी वैजापूर केंद्र आणि MIT कॉलेजच्या व्यवस्थापन समितीने केले होते। निराकार आत्माएं निवास करते, बिल्कुल डीप साइलेंस रहेगा। हमारी एक भी सोच नहीं चलती है, हम सिर्फ महसूस करते हैं। फिर हम धीरे धीरे इस साकारी दुनिया में ये साकार मेरा शरीर है, तो इस साकारी शरीर में घुटी के बीच में मैं ये बहुत पावरफुल एनर्जी, बहुत आपने आपको लाइट